पुण्याच्या हिंजवडीत शेअर बाजारात नुकसान झाल्यामुळे आयटी इंजिनियर चक्क चोर बनला। झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी या इंजिनियरनं चोरीचा मार्ग निवडला। शेअर मार्केटमुळे चोर झालेल्या इंजिनियरची सध्या पुण्यात चर्चा आहे। शेअर मार्केटमध्ये झाला तोटा। आयटी इंजिनियर बनला चोर। पुण्यातल्या हिंजवडीतली धक्कादायक घटना। पोलिसांनी ताब्यात घेतलेला हा तरुण पेशानं आयटी इंजिनियर आहे। निखिल खाडे असं त्याचं नाव। निखिल गेली काही वर्ष आयटी नगरी हिंजवडीमध्ये वास्तव्याला। त्याला शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करण्याची सवय होती। 5 महिन्यांपूर्वी निखिलला 5 ते 7 लाख रुपयांचा शेअर बाजारात फटका बसला। त्यानंतर झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी त्याने एक वेगळाच मार्ग निवडला। त्याने चक्क मोबाईल आणि लॅपटॉप चोरीला सुरुवात केली। पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या निखिलनं आजूबाजूच्या जवळच्या व्यक्तींना सॉफ्ट टार्गेट करत त्यांचे मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करायला सुरुवात केली। दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान निखिलच चोर असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। आयटी सेक्टरमध्ये काम करणारा सुशिक्षित तरुण असून मागच्या काही दिवसापासून याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायच्या याच्यातून त्याचा लॉस झाल्यानंतर तो अशा प्रकारच्या चोऱ्या करण्याकडे वळलेला दिसतोय। त्याला अटक करण्यात यश आलेलं असून त्याच्याकडून जवळजवळ 2 लॅपटॉप आणि एकूण 10 वेगवेगळे महागडे मोबाईल जप्त करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आलेलं असून हा जवळजवळ 2,50,000चा माल रिकव्हर केलेला आहे। शेअर बाजारामध्ये आमिषाला बळी न पडता गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन शेअर मार्केट एक्सपर्ट करतायत। तुम्हाला एक प्रॉपर एज्युकेशन घेऊन तुम्ही याला सायन्स असं कन्सिडर करू शकता। प्रॉपर एज्युकेशन घेऊन तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। अगेन लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे। बऱ्याच वेळा आपण लोकांचे प्रॉफिटेबल स्क्रीनशॉट बघतो आणि त्यामुळे आपण डिसिजन घेतो की यार फार इझी मनी आहे। इझी मनी हा कुठेच मिळत नाही। सगळ्या व्यवसायातच तुम्हाला मेहनत ही करावीच लागते, शिकावंच लागते आणि ते शिकूनच तुम्हाला या गोष्टी प्राप्त होऊ शकतात। झटपट पैसे मिळवण्यासाठी अनेक जण शेअर बाजारात गुंतवणूक करतात, मात्र यामध्ये मार्गदर्शन देखील तितकंच गरजेचं आहे। शेअर बाजारात झालेलं नुकसान कुणाला गुन्हेगारीच्या जगातही नेऊ शकतं, हेच हिंजवडीतल्या या घटनेनं दाखवून दिलंय। शेअर बाजारात गुंतवणूक करत झालेल्या नुकसानामुळे एका आयटी इंजिनियरला चक्क चोर बनावं लागलंय। म्हणूनच शेअर बाजारात गुंतवणूक करणार असाल तर योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।